नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. कार्तिकने मुक्तावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यामुळे मुक्ता ही फार टेन्शनमध्ये असते आणि टेन्शनमध्ये येऊन ती स्वातीला आणि इंद्राला ही सगळी हकीकत सांगते. परंतु स्वाती आणि इंद्रा तिच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. वरून इंद्रा तिला हे बोलत असते की तू आमच्या जावई बापूवर खोटे आरोप करतीये. स्वाती सुद्धा म्हणते की माझा नवरा असा नाहीच आहे, तूच माझ्या नवऱ्यावर घाणेरडे आरोप करतीयस. त्यामुळे मुक्ताला आता कुठे जावं हा मोठा प्रश्न पडतो, कारण सागर सुद्धा घरी नसतो, कामानिमित्त तो बाहेर गेलेला असतो. आणि मग मुक्ता आता मंजिरी सोबत या गोष्टी बोलण्याचं ठरवते. मंजिरीला ती भेटायला आलेली असते आणि मंजिरीला ती सांगते की ताई, माझी एक मैत्रीण आहे आणि तिच्या घरामध्ये एक माणूस आहे की जो तिचं शोषण करतोय, म्हणजे तो तिला उगाच स्पर्श करण्याचं बघतोय. आणि तिने जेव्हा ही गोष्ट तिच्या सासूला सांगितली तेव्हा मात्र तिची सासू तिला खूप बोलली आणि त्या घरातल्या व्यक्तीचीच तिने साथ दिली. अशा वेळी त्या मुलीने काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? तेव्हा मंजिरी म्हणते की मला असं वाटतं की त्या मुलीने सगळ्यात पहिल्यांदा तिच्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली पाहिजे आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा ही गोष्ट सांगितली पाहिजे. हे बघ, शोषण करणारा माणूस जितका चुकीचा असतो ना, तितकाच चुकीचा असतो तो शोषण शोषणारा. त्यामुळे त्या मुलीने अजिबात गप्प बसायला नाही पाहिजे. मुक्ताने तिचीच हकीकत तिच्या मैत्रीच्या रूपामध्ये सांगितलेली असते. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, आता ती अजिबात शोषण सहन करणार नाही. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मंजिरीचं आणि मुक्ताचं हे बोलणं मुक्ताच्या क्लिनिकमध्ये सुरू असतं आणि त्याचवेळी सारिका तिचं हे सगळं बोलणं ऐकते. मंजिरी जेव्हा तिथून निघून जाते तेव्हा सारिका आता मुक्ताकडे येते आणि मुक्ताला म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही आता जी कहाणी सांगितली तुमच्या बहिणीला ती तुमचीच कहाणी आहे. मला माहिती आहे की तुमच्यासोबत जे काही केलंय ना तर त्या कार्तिकनेच केलंय. कारण सारिकाला ही गोष्ट माहीत असते की कार्तिक हा स्वातीचा नवरा आहे आणि स्वाती ही सागरची बहीण आहे. सारिकाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. तेव्हा मुक्ता विचारते की तुला हे कसं कळलं? तेव्हा सारिका म्हणते की मला माहितीये, कारण त्याने घरामध्ये तुम्हाला सगळं काही खोटं सांगितलंय. तुम्हाला त्याने हे सांगितलंय ना की त्याच्या ऑफिसमध्ये एका मुलीने त्याच्यावर घाणेरडे आरोप केले आणि ती मुलगी आता पैशांची मागणी करते आणि त्यासाठी तुम्ही त्याला 15 लाख रुपये सुद्धा दिले. तर ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मी आहे आणि शोषण त्या व्यक्तीचं नाही झालंय तर शोषण माझं झालंय. खरं तर कार्तिकने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. त्याने माझं शोषण केलंय आणि त्यातले 3 लाख रुपये त्याने मला दिले सुद्धा. मी ते घेतले कारण माझ्या आईची परिस्थिती अजिबात ठीक नाहीये आणि तिच्या उपचारासाठी मला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने मला 3 लाख रुपये त्यातले दिले आणि मी 3 लाख रुपये घेतले. परंतु बाकीचे सगळे पैसे त्याने एकट्याने हडपलेत. आता ही गोष्ट जेव्हा मुक्ताला समजते तेव्हा मुक्ताच्या पायाखालची जमीन असते. त्याला समजतं की आपण ज्या व्यक्तीला घरामध्ये आसरा दिलाय तो खरं तर साप आहे आणि घरातल्या सगळ्यांची तो फसवणूक करतोय. आता मुक्ता ठरवते की मी तर आता ह्या कार्तिकला सोडणार नाही. परंतु एक वेळ ती विचार करते. तिला विचार येत असतो तो म्हणजे स्वातीचा आणि स्वातीच्या लहान मुलीचा. तिला असं वाटतं की मी जर असं काही केलं तर स्वातीचं आयुष्य मात्र बर्बाद होऊन जाईल आणि ती लहान मुलगी कुठे जाणार आहे? तिला बापाची मायाही भेटणार नाही. त्यामुळे आता मुक्ता गप्प राहण्याचं ठरवते. परंतु ज्यावेळी ती घरी येते त्यावेळी मात्र घरामध्ये कोणीच नसतं, कारण कार्तिकने मुद्दाम सगळ्यांना फिल्मला पाठवलेलं असतं. सर्वजण पिक्चर बघायला गेलेले असतात, घरामध्ये कोणीच नसतं आणि कार्तिक मुद्दाम घरामध्ये थांबलेला असतो कारण त्याला माहित असतं की मुक्ता अजून घरी यायची आहे. सागरही घरामध्ये नसतो. तर आता मुक्ता जेव्हा घरामध्ये येते तेव्हा ती तिचा फोन चार्जिंगला लावते. तिचा फोन सकाळपासून बंद असतो. मुक्ताला पहिल्यांदा घरामध्ये कोणीच दिसत नाही, परंतु कार्तिक अचानक समोर येतो. त्यामुळे मुक्ता घाबरते. मुक्ता म्हणते की तुम्ही इथं काय करताय आणि बाकीचे घरातले कुठे गेले? तेव्हा आता कार्तिक तिला सांगतो की बाकीचे सर्वजण तर पिक्चर बघायला गेले आणि आता आपण घरामध्ये फक्त दोघंच आहोत. त्यामुळे मुक्ता घाबरते आणि हा नक्कीच काहीतरी चुकीचं पाऊल उचलणार असं मुक्ताला शंका येते. मुक्ता लगेच तिच्या रूम मध्ये जायला लागते. परंतु आता कार्तिक लगेच तिथे येतो आणि दरवाजा उघडून आता मुक्ताच्या रूम मध्ये जातो. मुक्ता म्हणते की ही काय जबरदस्ती आहे आणि असं का वागताय तुम्ही माझ्यासोबत? तर आता कार्तिक तिला म्हणतो की तुला जसं माहीतच नाहीये की मी तुझ्यासोबत असं का वागतोय ते, आणि आतापर्यंत तुला कळायला हवं की माझं तुझ्यासोबतचं वागणं का बदललंय. अगं मुक्ता, मी तुला शेवटचं सांगतोय की तू माझं ऐक.
हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तू खूप आवडतेस. तुला जे सागर देऊ शकत नाही ना, ते सगळं सुख मी तुला देऊ शकतो. तर मुक्ता म्हणते की तुझी हिंमत कशी काय झाली माझ्याबद्दल अशी बोलायची. तर आता कार्तिक तिला म्हणतो की कारण तुझं आणि सागरचं बोलणं मी ऐकलंय आणि मला हे नीट समजलंय की तुझ्यामध्ये आणि सागरमध्ये नवरा बायकोचे कुठलेही संबंध नाही. त्यामुळे सागर तर तुला काही खुश ठेवू शकणार नाही. त्यामुळे खुश ठेवण्याची जबाबदारी माझी. मुक्ता त्याच्यावर रागवत असते आणि त्याच्या जोरात कानाखाली ठेवून देते आणि म्हणते की तुला काय वाटलं की मला तुझा खरेपणा कळणार नाही. मला सारिकाबद्दल सगळं कळलंय आणि सारिकाचं शोषण तू केलंयस. तू कोणी शोषित नाहीयेस. त्या मुलीने तुझ्यावर नाही अत्याचार केलाय, तर तू त्या मुलीवर अत्याचार केलाय आणि 15 लाखातले तू फक्त 3 लाख रुपये तिच्या आईच्या उपचारासाठी दिले आणि बाकीचे सगळे पैसे गडप केले. या सगळ्या गोष्टी आता मला कळल्यात आणि तुझं खरं रूप सुद्धा माझ्या समोर आलंय. त्यामुळे कार्तिक आता घाबरलेला असतो, परंतु तो मुक्ताला तसं दाखवत नाही आणि मुक्ताला तो म्हणतो की मुक्ताजी, तुम्ही हे प्रूव्ह नाही करू शकत की मी खोटारडा आहे किंवा मी त्या मुलीवर आरोप केले. खरं तर त्या मुलीने तोंडावरने सांगितलंय की तिनेच माझ्यावर आरोप केलेत म्हणून, कारण तिला पैशांची गरज होती. त्यामुळे जर तुम्ही या प्रकरणाच्या खोलामध्ये गेला तर तुम्ही यामध्ये फसाल. मुक्ता म्हणत असते की मी तर तुला धडा चांगलाच शिकवणार आहे, परंतु कार्तिक म्हणत असतो की त्याआधी धडा मला तुला शिकवायचा आहे आणि असं म्हणून आता तो मुक्ताच्या जवळ जात असतो. मुक्ता प्रचंड घाबरलेली असते तर कार्तिक काही ऐकायला तयार नसतो. मुक्ता मोठमोठ्याने ओरडत असते. माधवी आणि पुरुषोत्तम सुद्धा त्यावेळी पार्टीला गेलेले असतात, त्यामुळे तेही घरात नसतात. मुक्ताच्या मदतीला कोणीच धावून येत नसतं. मुक्ता रडत असते, मोठमोठ्याने ओरडत असते, परंतु कार्तिकला मात्र त्याचा फक्त हेतू साधायचा असतो. तर कार्तिक आता मुक्ताच्या जवळ येत असतो. एक वेळ येते की मुक्ता त्याला आता जोराचं लोटते आणि दरवाजा उघडून आता ती लगेच घराबाहेर पडते. घराबाहेर पडून ती तिची कार काढते आणि कारमधून आता ती लगेच निघून जाते. मुक्ता प्रचंड घाबरलेली असते आणि कारमधून आता ती कुठे जाते हे तिलाही समजत नसतं. तर कार्तिकही आता घाबरलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की जर आता मुक्ताने पुन्हा काहीतरी गडबड केली आणि त्या सारिकाने जर मुक्ताला साथ दिली आणि जर ती सारिका पलटली तर माझं मात्र आता काही खरं नाही आणि सगळ्यांना माझा खरा चेहरा दिसेल. त्यामुळे आता कार्तिकही घाबरलेला असतो आणि कार्तिक आता त्याची दुसरी शक्कल लढवणार असतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की कार्तिकचा हा चेहरा सर्वांसमोर येईल की नाही आणि कार्तिकची आता दुसरी खेळी काय असेल हे आपल्याला पुढील ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर पुढील ट्विस्ट बघायचं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.